मे महिना आला आणि आंबे आले. आंब्यापासून खूप छान छान रेसिपी बनतात आणि आंब्याचा रसही छान लागतो. तर आज आपण आंब्यापासूनच एक असा सोपा अगदी असा केक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. झटपट म्हणजे थोडा वेळ लागतो, पण कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो. तिथे मी 2 केसर आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता, फक्त आंबा गोड असायला हवा. आंबा गोड असला तरच तुमचा केक छान होईल, एवढी मात्र तुम्ही काळजी घ्या. इथे मी 2 केसर आंबे घेतलेले आहेत. आजचा हा केक आपण बनवणार आहोत सुजीपासून. याच्यामध्ये ना मैद्याचा वापर करणार आहेत ना गव्हाच्या पिठाचा. सुजीपासून अगदी सोपा असा हा केक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मी मेजरमेंट कपच्या हिशोबाने 1 कपचं जे माप असतं 240 ml चा तो कप घेतलेला आहे मी. त्या कपाने इथे मी 1 कप सुजी घेते. सुजी म्हणजे जाड रवा. 2 प्रकारचे रवे असतात, जाड रवा, बारीक रवा. इथे जाड रव्याला सुजी असं म्हणतात. तर मी 1 कप घेते. आता आंबा जर आपण गोड घेतला तर आपल्याला साखर कमी लागेल. तर आंबा तुम्ही गोडच घ्या, आंबट घेऊ नका, नाही तर मग केकची चव बदलू शकेल. तर इथे मी 1 कप जाड रव्याला अर्धा कप साखर घेतलेली आहे. आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम जास्त बारीक पण याची पूड होणार नाही, पण थोडीशी जाडसर राहील तरी चालेल. बघा अशा प्रकारे मी याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. जसं जाड पण आहे तसं बारीक पण नाही आहे, कारण की रवा हा जाड एकदम बारीक पण होणार नाही, थोडासा दरदर राहीलच तो. तर तरी पण चालेल, काय हरकत नाही. आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना एका गाळणीने गाळून घेऊया. आता मी अशा पद्धतीने पूर्णाची गाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये गाळून घेऊ म्हणजे एकसारखं हे आपलं जे मिश्रण आहे, कोरडं मिश्रण, हे अगदी हलकं होईल आणि सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आता आपण ह्या 2 आंब्यांचा पल्प काढून घेणार आहोत. वगैरे साल काढून घेतले. आता आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. हे बघा आंब्यांचे मी असे फोडी करून घेतलेले आहेत. आता ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाने मी आंब्यांच्या फोडी घेणार आहे. कारण कसं कोणाचा आंबा मोठा राहील तर कोणी घेतलेला छोटा, त्याच्यामुळे आपण कपाच्या मेजरमेंटनुसार माप घेऊया. तर ज्या कपाने रवा घेतला तर त्याच कपाने मी ह्या आंब्यांच्या फोडी याच्यात टाकते, 1 कप फुल भरून. आणि हा आंबा खूप गोड आहे, तर तुमचा घेतलेला आंबा थोडासा कमी गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. पण घेताना आंबा शक्यतो गोडच घ्या, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल केकला. आता माझे इकडे 2 आंबे जे आहेत ते पूर्ण अगदी व्यवस्थित आलेले आहेत आणि बरोबर 1 कप भरलेला आहे फोडी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप आंब्यांची फोडी टाकूया आणि त्याच कपाने मी इथे ½ कप दूध टाकते. 1 कप फोडींना अर्धा कप दूध पुरेसं आहे. आता आपण हे एकदम छान अगदी बारीक याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा एकदम छान बारीक याची प्युरी करून घेतलेली आहे मी. कुठेही चंक्स राहता कामा नये. आता आपण हे जे आपलं पीठ गाळून घेतलं होतं, रवा आणि पिठी साखर, त्याच्यामध्ये आपण आपल्या आंब्याचा रसाचं जे आहे ही प्युरी आपण याच्यामध्ये टाकून देऊया. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा एसेन्स टाकणार नाही. याला आपण एकदम नॅचरल मँगो फ्लेवर, एकदम आपण आंबा घेतलेल्या त्या फ्लेवरने आपण बनवणार आहोत. या केकला खूप छान लागतो. तर कुठल्याही प्रकारचा एसेन्स न टाकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागतो. आता आपण याला मिक्स करून रेस्टवर ठेवायचा आहे, कारण की रवा जर चांगला फुलला ना तर आपला केक पण छान येणार आहे. त्याच्यामुळे याला आता आपण मिक्स करूया. हे बघा आता तुम्हाला हे मिश्रण जरा पातळ वाटत असेल, पण हा रवा जेव्हा फुलेल ना त्यावेळी अगदी घट्ट होऊन जाणार आहे. म्हणून रवा फुलायला थोडासा वेळ आपल्याला द्यायचा आहे. थोडा रेस्टवर आपल्याला याला ठेवायचा, तेव्हा आपला केक पण छान बनेल. आता मी याला 40 ते 50 मिनटाकरता रेस्टवर ठेवणार आहे. जोपर्यंत आपण रवा ठेवलेला आहे फुलायला, तोपर्यंत एका साईडला आपण बारीक गॅसवरती किंवा लो फ्लेमवरती कढई इथे प्रीहीट करायला ठेवायची. इथे मी हीच कढई बेकिंगकरता वापरते. याच्यामध्ये आपण ही रिंग टाकून याला झाकून ठेवणार आहोत. झाकण्याकरता मी वरतून स्टीलचं असं भांडं वापरते, म्हणजे दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित आपल्या केकला बेक होण्याकरता मदत होते. त्याच्यामुळे मी स्टीलचं असं झाकण वापरते. म्हणजे झाकण आपलं छान गरम होतं आणि वरतून पण छान केक बेक होतो आणि खालूनसुद्धा चांगला केक बेक होतो. त्याच्यामुळे आपण
अशा पद्धतीने मी स्टीलचं भांडं ठेवते. आता आपल्याला याला लो फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवायचं आहे. हे बघा 40 मिनटानंतर तुम्हाला दाखवतो मी. रवा अगदी छान फुललेला आहे आणि जेव्हा तुम्हाला बॅटर दाखवलं तेव्हा ते किती पातळ होतं ना, आता तुम्ही पाहू शकता किती घट्टपणा आलेला आहे. म्हणजे आपला रवा हा व्यवस्थित फुललेला आहे. रवा जर व्यवस्थित तुम्ही फुलायला वेळ दिला ना तर तुमचा केकही अगदी छान बनतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बटर. इथे मी अशा पद्धतीचे क्यूब्स घेतलेले आहेत. तर याच्यात मी असे 3 क्यूब्स काढून घेते आणि याला मेल्ट करून घेते. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही बटरच्या ऐवजी तेल किंवा देशी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. तेल फक्त तुम्हाला अनफ्लेवर वापरायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या फ्लेवरचा तेलाचा उपयोग करायचा नाही आहे. आता मी हे 3 क्यूब्स घेतलेले, पण मेजरमेंट कपच्या अनुसार तुम्हाला सांगेल मी किती लागेल, म्हणजे अगदी व्यवस्थित तुमचा केक बनेल. आता आपण याला मेल्ट करून घ्यावं. हे बघा बटर मी इथे मेल्ट करून घेतलेला आहे. आता तुम्हाला मेजरमेंट कपच्या हिशोबाने तो 1/4चा कप असतो तो घ्यायचा आहे आणि तो बरोबर फुल भरून बघा भरलेला आहे. म्हणजे 3 क्यूब्स जर तुम्ही घेतले तर तो 1/4 कप भरेलच. बटर टाकल्यामुळे काय होईल, आपला केक जो आपण खाऊ ना तेव्हा तो घशात अडकल्यासारखं होणार नाही आणि अगदी सॉफ्ट आणि स्पंजी बनायला मदत होते आपल्या केकला. त्याच्यामुळे तुम्ही बटर, तेल किंवा तूप याचा उपयोग करू शकता याच्यामध्ये. बघा असं एका डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याला बेक करण्याच्या पहिले आपण जो केक टीन आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आता आपण याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ. जर तुमच्याकडे केक नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं किंवा कुठल्याही प्रकारचं असं खोल भांडं घेऊ शकता स्टीलचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही केक बेक करू शकतात. थोडंसं मैदा डस्ट करून घेऊया म्हणजे आपला केक हा अगदी सहज निघेल, चिपकणार नाही आपल्या भांड्याला. आता आपला केक टीन पण रेडी आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे टुटी फ्रुटी. त्याला पण आपण थोडंसं मैदा किंवा पीठ लावून असं डस्ट करून घेऊया म्हणजे एका जागी तारा जाऊन बसणार नाही हे टुटी फ्रुटी. तुम्ही याच्याऐवजी मँगोचे तुकडे करून सुद्धा टाकू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकतात, पण इथे मी माझ्या मुलांना हे आवडल्याप्रमाणे मी हे टाकते. हे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या केकचं बॅटर जे आहे ते असं घट्ट राहू द्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. जास्त जर पातळ केलं तर आपला केक हा अगदी असा फुलणार नाही, बसून जाईल तो. त्याच्यामुळे केक करताना थोडंसं बॅटर असतं ना थोडंसं असं थिक पाहिजे. हे बघा अशा पद्धतीचं. आता आपण याच्यामध्ये लगेचच बेकिंग पावडर ॲड करूया. इथे मी मेजरमेंट चमच्याच्या हिशोबाने 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरलेली आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे, बेकिंग सोड्याचा वापर करायचा नाही आहे. तर हे टाकून आपल्याला थोडंसं याच्यावर मी दूध टाकते, अगदी 1 घोट. आता आपल्याला लगेच त्याला मिक्स करायचं आहे. विस्करच्या सहाय्याने करते मी याला म्हणजे पटकन होईल. बेकिंग पावडर टाकल्यावरती आपल्याला याला ओव्हर मिक्स करायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे. पण याला व्यवस्थित सगळीकडे बेकिंग पावडर लागली पाहिजे. लगेच आपल्याला याला केक टीनमध्ये शिफ्ट करायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. फक्त बेकिंग पावडर टाकून व्यवस्थित त्याला मिक्स कर. आता आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे जे पण एअर बबल्स असतील ते निघून जातील. वरतून पण थोडी टुटी फ्रुटी टाकते मी आणि लगेच आपण याला बेक करायला ठेवूया. कढई पण छान प्रीहीट झालेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आणि 50 मिनिटांकरता आपल्याला याला छान बेक करून घ्यायचं आहे. अजिबात मध्ये उघडून बघायचं नाही. 50 मिनिटं कंटिन्यू आपल्याला याला बेक करायचं आहे लो फ्लेमवरती. हे बघा 50 मिनिटं झालेलं आहेत. आता केक आपला छान बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी छान फुललेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण केकला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण याला डिमोल्ड करूया आणि कट करूया.
हे बघा केक आपला मस्त थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला डिमोल्ड करूया. तर साईडच्या कडा आपोआप निघालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता याला असं बघा अगदी सहज निघालेला आहे. आता जरा मी भांडं असं पसरट घेतलं होतं म्हणून जरा माझा असा कमी हे झालेला आहे तो. तर तुम्ही खोल भांडं घेतलं तर तो अजून छान फुलू शकेल. हे बघा आता मी याला कट करते. तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकतात. हे बघा अगदी छान स्पॉन्जीनेस आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप टेस्टी लागतो हा केक, अगदी छान. हे बघा मस्त फुललेला आहे. आता मी याला कट करून घेते. हे बघा सुपर सॉफ्ट स्पंजी असा आपला रवा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे आणि टुटी फ्रूट टाकल्यामुळे अगदी छान त्याला टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आणि कलर पण छान अगदी नॅचरल कलर आलेला आहे. आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलरचा उपयोग केलेला नव्हता. अगदी मस्त नॅचरल मँगोचा कलर याला आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी छान केक फुललेला आहे आपला आणि खायला पण अतिशय छान लागतो हा. मुलं अगदी आवडीने खातील. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून जास्त व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करायला विसरू नका. बाय.